गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. कशा आहात मंडळी? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर आज आहे नर्सेस डे अँड मदर्स डे. तुम्हा सगळ्यांना नर्सेस डेच्या आणि मदर्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा सुखाचा समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सकाळी उठल्यानंतर 1 किंवा 1.5 ग्लास तरी मी आधी पाणी पिऊन घेते आणि नंतरच मग कामाची सुरुवात करते. तर आता इथे सगळ्यांसाठी ठेवलेला आहे चहा. नंतर आता मी डुगूलाही उठवून घेते, त्यालाही तयार करते. आणि त्याला एक चांगली सवय लागलेली आहे फ्रेंड्स, की तो सकाळी 1 ग्लास पाणी पितो. आणि म्हणजे त्याच्याकडून मी 1 ग्लास पाणी पिऊनच देते त्याला, की 1 ग्लास तरी पाणी तू सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर पी म्हणून. आणि तो खरंच प्रामाणिकपणे 1 ग्लास तरी पाणी पितो. आणि त्याच्यानंतरच त्याला मी नाश्ता देत असते. तर आज त्याला नाश्त्यासाठी बनवणार आहे बनाना प्युरी. आज मदर्स डे आहे फ्रेंड्स, तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत छान एन्जॉय करा. मीही माझ्या मुलासोबत एन्जॉय करणार आहे. आणि त्याला बनाना प्युरी फार आवडते. तर आणि ती खायला पण पौष्टिक असते, त्याच्यामुळे तो छान खातो पण. कर तू हाय हॅलो हॅलो कर हॅलो कर हॅलो हॅलो. तुला नाही म्हणायचं हो, नंतर देते ना बेटा तुला. तर आता नंतर मीही नाश्ता करून घेते. आणि नंतर मग आता जेवणाला काय बनवायचं तर विचार करत होती. आणि मग म्हटलं की आज नर्सेस डे पण आहे आणि मदर्स डे पण आहे, तर मग काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे. तर मग मी आज बनवत आहे मसाला भात आणि कढी. आणि आता सकाळी ऊन होती आणि आता एकदमच अचानकच पाऊस यायला सुरुवात पण झालेली आहे.
कशी वाटली तर माझी ही रेसिपी तर नक्की सांगा आणि तुम्हालाही वाटलं तर आवडल्यास तुम्हीही घरी बनवू शकता. अगदी सिंपल पद्धतीने मी मसाला भात बनवलेला आहे. आणि आज कुठल्या कुठल्या भागामध्ये पाणी येत आहे म्हणजेच पाऊस पडत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. ओके फ्रेंड्स, तर इथे आपला मसाला भात आणि कढी तयार आहे. त्यानंतर आता मी डुबूच्या दुपारच्या जेवणाचीही तयारी करत आहे. तर आता इथे म्हटलं की गाजर आणि पोटॅटोचंच त्याला आज प्युरी बनवून देते. तेही खूप पौष्टिक असते आणि त्याला रोज रोज डाळ भात चारत असते तर तो खायलाच बघत नाही. तर मग म्हटलं की आज थोडं काही वेगळं. तर चला मी माझी कामं पटपट आवरून घेते. आणि इकडे खूप असं वातावरण मस्त खूपच छान झालेलं आहे, एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि जसं मी दरवाजा उघडत नाही तर आधीच डुबू येतो समोर आणि एकदम पायऱ्यांनी स्टेअर्सनी वरती जातो टेरेसवरती आणि म्हणतो की मला जायचं आहे. डुगू बघ कसं आभाळ जमलेलं आहे. हा ना, भरपूर पाऊस येणार आता थोड्या वेळामध्ये. वाव, किती छान थंडगार लागणार आपल्याला आता. हो 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 हो, इकडे बघा. डुगू हाय कर. डुगू हाय, इकडे नमस्कार कर. ए डुगू, नाही करायचं तुला नमस्कार. ए बाबा पडशील. डुगू. त्यानंतर आम्ही झालो रेडी. आम्हाला जायचं आहे बाहेर. तर मी म्हटलं होतं ना मगाशी आज मदर्स डे आहे तर काहीतरी एन्जॉय करायचं. मग आम्ही निघालो दोघंही मायलेक बाहेर एन्जॉय करायला. तसं विचार केलं की आज बिर्याणी खायची, पण मग म्हटलं की नाही, एकटी म्हणजे दोघंच जण आम्ही बिर्याणी खायला चांगलंही नाही वाटत. जेव्हा कार्तिक राहणार तर तेव्हा आपण जाऊया बिर्याणी खायला. मग म्हटलं चला आता काहीतरी खायचं तर आहेच आपल्याला. बघू म्हटलं आता बाहेर निघाल्यानंतर फिरायलाच निघालेलेच होतो आम्ही. तर मग म्हटलं चला तिकडेच काहीतरी खाऊया आपण. आणि आता याची मी तयारी करून देत आहे. तर याचे इतके भयंकर नाटकं असतात, अजिबात तयारी करत नाही व्यवस्थित. अजिबात म्हणजे त्याला पावडर लावून द्यायचं असते तर पावडर नाही लावत. म्हणजे इतकं नाटकं करतो ना भयंकर. जर ते 10 मिनटाचं काम असेल तर तो मला अर्धा तास लावतो तेच काम करायला. आणि त्याच्यामध्ये त्याला कॅमेराचं सगळं समजतं की कॅमेरामध्ये हाय करायचं, हॅलो करायचं, बाय करायचं. तर तो बघा कसं नाटकं करत आहे. आणि आता मी त्याला पावडर लावून देत आहे ना तर असं करतो की नको, मला नाहीच पाहिजे आहे पावडर, अजिबात नको लावून देऊ, असं करत असतो. मला अजिबात व्यवस्थित तयारी करू देत नाही. तुमचेही मुलं असेच करतात का फ्रेंड्स? हां, तसे पण लहान मुलं असेच करत असतात खरंच. पण लहान मुलं भरपूरच नाटकी असतात. आपणही असंच आपल्या आईवडिलांना एकदम म्हणजे असं करत असणार की वैतागून जात असणार आपलेही आईवडील. आणि डुगूमुळे तर मला सगळं समजतं की हां, मी पण लहानपणी अशीच असणार. माझेही बालपणीचे दिवस मला आठवतात, कारण मुलं तर आपल्या आईवडिलांवरतीच जात असतात ना. आणि बघा आता तो कॅमेऱ्यासमोर कसा करतो आहे, असलं म्हणजे नाटकं करतो ना, भयंकरच नाटकं करतो डुगू. आणि खरंच त्याचं इतकं कौतुक करण्यासारखं पण आहे. म्हणजे जसं त्याला म्हटलं ना की कर म्हटलं तर तो तसंच करत असतो. तर त्याचं मला भरपूर असं कौतुक वाटतं. आणि ऑफकोर्स माझा मुलगा आहे तर मला कौतुक तर वाटणारच आहे त्याचा. तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात का फ्रेंड्स? तर नक्की सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये काय काय बघायला आवडेल? डुबूचे रुटीन आवडेल का बघायला? माझे रुटीन आवडेल का बघायला? तर तेही सांगा. आणि छान छान कमेंट्स करत जा. माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा फ्रेंड्स, जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्हाला. तर ओके, चला आम्ही झालो रेडी. आणि आता आम्ही बघू आता काय खायचं. तर विचार करते मी. आम्हाला तर खायचं होतं, घरीनच विचार केलं होतं की बिर्याणी खायची, बट ते पॉसिबल नाही आहे. आणि एकटीला छानही नाही वाटत की ती एकटं बसून बिर्याणी खायचं. बघू म्हटलं आता काय खायचं. तर त्यानंतर आता बघा डुगूला इथून चालायला लावलं होतं तर त्याचंही म्हणजे की असलं व्यवस्थित चालतच नाही अजिबात. इतकं फास्ट चालत असतो की भयंकरच. आणि मग तो तिथेच त्याला गड्डा दिसला तर त्या गड्ड्यामध्ये परत लाट टाकतो आणि त्या गड्ड्यामधून चालत असतो. असं डुगूचं असतं. सारखं त्याला कुठे ना कुठे पराक्रम करायलाच आवडतं.
तर ओके, चला आपण आता आलेलो आहोत, तर काहीतरी बघूया खायला. तरी आता इथेच आहे बिर्याणी शॉप, पण समोर जाऊया आपण. आणि इकडे बघा सेल लागलेला आहे आमच्याकडे. बॅग्स 150 रुपीजच्या बॅग्स, चप्पल वगैरे सगळे मिळत असतात. तर तुम्ही या इथे एकदा विजिट द्या. सावंगी बायपासला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. असं बोल डुगू, हाय कर ना. नाही करायचं, हात नको सोडू ना बेटा. बरं जा, काही गाड्या नाही येत आहेत ना. आरामात जा, आरामात जा. हां, आरामात. त्यानंतर आम्ही इथे बायपासपर्यंत पोहोचलेले आहोत. तर मग इथे मला एक कॅफे दिसला, तर मी म्हटलं चला इथे आपण कॅफेमध्ये जाऊया. आणि ते साऊथ इंडियन रेस्टॉरंट म्हणून आहे, तर इथली पण टेस्ट बघूया म्हटलं. तर मग मी इथे ऑर्डर केलं की नूडल्स विथ मंचुरियन अँड राईस असं ऑर्डर केलं. तर खरंच इथली टेस्ट मला खूप छान वाटली, अप्रतिम टेस्ट होती. आणि ते दादा वगैरे म्हणजे छान बोलायला वगैरे होते, नाहीतर मग कोणते ते जे असतात ओनर, तर ते अजिबात व्यवस्थित बोलत नाही आणि खूप हेकडल्यासारखे बोलतात. तर हे दादा वगैरे छान सर्विस पण त्यांनी प्रोव्हाइड केली आणि बोलायला पण फार छान होते तिथले सगळे लोक. आणि त्यानंतर आता मी ते नूडल्स विथ मंचुरियन आणि राईस ऑर्डर केले. तर मग ते आता मी खाऊन घेते आणि तुम्हीही इथली टेस्ट बघा, खरंच अप्रतिम टेस्ट आहे. आणि भरपूर व्हेरायटीज तुम्हाला इथे मिळून जाणार. पिझ्झा, बर्गर, नॉनव्हेज पण मिळून जाणार, लॉलीपॉप वगैरे सगळंच इथल्या भरपूर व्हेरायटीज आहेत. त्यानंतर मग मी डुगूसाठी घेतलं बटरस्कॉच अँड चॉकलेट घेतली डेअरी मिल्क. तर तो बघा इथे बसला खात. त्यानंतर आम्ही निघालोत घरी जायला, पण मग आम्हाला वाटेतच मिळाला एक पाळणा. तर मग मी म्हटलं डुगूला चल आपण त्या पाळण्यावरती थोड्या वेळ बसूया, एन्जॉय करूया, 15-20 मिनटं तरी एन्जॉय करूया. तर मग आम्ही इथे बसलो एन्जॉय करत आणि डुगूसोबत थोडीफार मस्ती करत. तर इथेही त्याचा पराक्रम सुरू झाला. इथे पण त्याचं काही नाही काही सुरू झालंच मस्ती करणं. तो अजिबात शांत बसू शकत नाही. आता इथे बघा त्याचं मूड चेंज झालं, तर मग तो सगळ्यांना म्हणत होता हाय फ्रेंड्स. तर मग अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस एन्जॉय केला. तुम्हीही कसा एन्जॉय केला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही आता फायनली पोचलो घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, सी यू टुमारो. ओके, बाय फ्रेंड.